नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंकित प्रकाश ढवळे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. गेली 1 वर्ष झालं कसलाही व्हिडिओज वगैरे अपलोड नव्हता, कारण माझी 10th सुरू होती. पण आता माझी 10th संपलेली आहे आणि सुट्ट्यामध्ये मी आलेलो आहे माझ्या मामाच्या गावाला. तर म्हणलं तुम्हाला माझं मामाचं गावही दाखवूया. आणि इथे आपण पाहू शकता, इथे आलेला आहे माझ्या मामाचा मुलगा रुपेश. काय चाललं बाई? किती दिवसानंतर? करेक्ट 1 वर्ष नंतर आलाय. 1 वर्ष नाही, 1 वर्ष अगोदर जे आपलं एकदम सुरुवातीचं चॅनल होतं अंकित ढवळे व्लॉग्स, त्याच्यावर एकदा तो आलता. त्याच्यानंतर नाही आला. म्हणजे त्याला 2 ते 3 वर्ष झाले असतील. 2021-22ची ती गोष्ट आहे. पण बाय द वे, मामा मामी कुठे आहेत? ते खाली काम करते. काम करलं. चल ना मग जाऊयात, मदत तेवढी मदत होईल. आणि आपणही पाहूयात की सकाळ सकाळी काय कामं असतात गावाकडे. तर काही आता आम्ही आलेलो आहोत बाहेर. सध्या आम्ही पोर्चमध्ये आहोत आणि मामा आम्ही गोठ्यामध्ये आहेत. मी तुम्हाला दाखवतो. तर काहीच हा राहिला आमचा गोठा. इकडे शेळ्यांचं आणि इकडे गाई म्हशींचं. तर हे पहा, आम्हा सकाळी सकाळी आमच्या ब्रुनोला आंघोळ घालतोय, कारण गरमी खूप आहे आणि खूप जास्त या पत्र्यामुळे ना खूप जास्त गरमी पण होते. मामा काय चाललंय? काय गोठा काम. किती दिवसानंतर आला ब्लॉगवर? किती दिवसांनी आला? बरेच दिवस झाले. बरेच दिवस, 2-3 वर्ष तरी हा आहे का नाही करू? किती वर्ष झाले बाई? 2-3 वर्ष झाले असं. 2-3 वर्षानंतर आम्ही डायरेक्टली ब्लॉगवर आलेलो आहोत, कारण मध्ये माझा एक्झाम नाही होता आणि मला इकडे येणं शक्यही नव्हतं म्हणून. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ब्रुनोच्या गळ्यामध्ये जे आहे एक अरे पट्टा आहे आणि त्या पट्ट्याला खिळे आहेत. कारण काय झालं होतं गुरु, सांग. इकडे वाघ येतो. वाघ येतो का बिबट्या येतो? वाघ येतो ना, शेळ्या खातो. वाघ बिबट्या म्हणजे वाघची प्रोपोर्शन कमी आहे, वाघचं पर्सेंटेज कमी, पण बिबट्या जास्त वेळ येतो. आणि बिबट्या जे आहे डायरेक्ट शेळीला उचलून येतो. म्हणून त्यामुळे आम्ही रात्री ब्रुनोला सोडतो आणि ब्रुनोच्या गळ्यामध्ये जे आहे असला ह्याचा पट्टा आहे खिळ्यांचा. म्हणजे वाघाने जर धरलं तर तरी वाघाला अडचण होईल, आमच्या ब्रुनोला काही नाही. इकडे गोठा वगैरे धुणं सुरू आहे. इथं आमच्या आहेत संगीता मामी. मामी काय चाललंय? काय नाही, बरं मध्ये किती दिवसानंतर आलात? 2-3 वर्षानंतर ना. तब्येत वगैरे बरी आहे सगळी? बरी सगळी. आमच्या युट्यूब फॅमिलीला काय म्हणायचं तुम्हाला? धन्यवाद म्हणणार आहेत ते, कारण सध्याला खूप वर्षानंतर आलेत आणि सगळ्याला कॅमेरा वगैरे नवीन आहे. म्हणून बाय द वे मी तुम्हाला हे पहा, आमच्याकडे आहेत 2 म्हशी, 2 गाई. इकडे म्हशीचं एक छोटं पिल्लू आणि तिकडे गाईचं एक छोटं पिल्लू. आणि आम्हाला इकडे भेटलेला आहे आमचा लहान भाऊ, ज्याचं नाव आहे, काय नाव आहे? वैभव का ऋषिकेश आहे? वैभव पण आहे, ऋषिकेश पण. आम्ही काय म्हणायचं? वैभव. आणि ऋषी म्हणलं तर चालेल. इकडे आहे आमची छोटी गाय म्हणजे गौरी. बाय द वे, जर तुम्ही पाहिलं ना तिच्या तर गाईज, आज जे आहे श्रीरामनवमी आहे. मी तुम्हाला शुभेच्छा द्यायचं विसरून गेलो होतो, म्हणून सर्वांना श्रीरामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा आमच्यातर्फे. हां, माझ्याकडून पण. तर आमच्या गावामध्ये श्रीरामांचं एक मंदिर आहे, तर आम्ही तिघही भाऊ तिथे जाणार आहोत आता दर्शन घ्यायला. तर चला, तिथं गेल्यावर तुम्हाला भेटतो. तर गाईज, आता आम्ही राम मंदिराच्या परिसरातून थोडं लांब आलो आहे, कारण तिथे आज रामनवमी असल्यामुळे कीर्तन ते सुरू आहेत. म्हणून बोलणंही शक्य नाही आणि ब्लॉग करणंही शक्य नाही. पण मी सिनेमॅटिक्स केलेत, ते तुम्हाला दाखवतो. तर गाईज, आता आम्ही आलो होतो शेतामध्ये, या राम मंदिरावरून दर्शन करून आलो आणि सोबत रस्त्यामध्ये मामा भेटला, तर मामासोबत आलो शेतामध्ये. तर मामा इथे काय ते काम करतो. काय काम करतो मामा? बारी लावतो घासाला. त्यांनी काय होतं?
पाणी अडवलं जातं वाफ्यात पाणी थांबतं. अच्छा, घास हे घासाचं शेत आहे ना पूर्ण? घास आहे, आणि अजून काय पलीकडे? ऊस आहे, गन्ना. गन्ना आणि म्हणजे ऊस आणि इकडे घास असं आहे पूर्ण. ती पण आपली गिन्नी. गिन्नी कुठं? ठीक आहे समोर. हां, ती पण आहे. रस्त्यात हे झालं कोइन्सिडन्स की मामा भेटला आम्हाला रस्त्यामध्ये आणि आम्ही लगेच शेतातही आलो. म्हणजे त्यानिमित्ताने शेताकडे चक्करही होईल एक, आहे का नाही? हो. तर काहीच मागचे बरेच दिवस खूप आभार होतो, पण कालपासून ऊन पडले त्यामुळे आमच्या मामी करत आहेत तांदळाच्या पापड्या. त्याच्यासाठी आता जे टेरेस आहे त्याला धुवून घेत आहेत. तर चला बघूया. ते पाण्यासारखं बॅटर आता पूर्ण घट्ट झाले आणि यालाच वरती वाळवायला घालायचंय. जे बॅटर आहे त्याला असं चपट केलं जातंय आणि एका पॉलिथिन मध्ये ते पॉलिथिन तिकडे दिलं जातंय आणि ते इकडे वाळू घातलं जातंय. हे पहा, थोडे लाईन मध्ये घालणार भाई. इकडे पापड्या तर झाल्यात गाईच वाळून, पण इकडे बघा ह्याचं काय काम सुरू आहे. नारळाच्या ज्या वाळलेल्या फांट्या आहेत ना ते खाली पाडतायत आणि जे नारळ खाली पडलेत ते इकडे कलेक्शन करतात नारळाचे. हे बघा इकडे सगळे आता नारळ पाडले. तर काही आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि हो, या चॅनलवर असले नॉर्मल ब्लॉग्स, ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स आणि वाईन्सचे सुद्धा व्हिडिओज येणार आहेत, म्हणून ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर माझा अकाउंट आहे, तिथे तुम्ही फॉलो करा. तिथे मी कॉमेडी रील्स बनवतो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए नमस्कार, बाय बाय, जय हिंद.